नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भाकरी बघणार आहोत. ज्वारीच्या भाकरी इथे कशा पद्धतीने मी बनवल्यात ते तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी एक मी ट्रिक याच्यामध्ये वापरलेली आहे. जरी तुम्ही नवशिके असाल तरी पण तुम्ही ह्या पद्धतीने जर भाकरी केली तर तुम्ही एकदाच्या पहिल्या करण्यामध्येच तुम्हाला व्यवस्थित अशा येऊन जातील आणि अगदी गोल गरगरीत आणि अगदी टम्म फुगणाऱ्या ह्या भाकरी तुमच्यात तयार होतील माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही जर केल्या तर नक्की करून बघा. तर आता पहिल्यांदा भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे मी ज्वारीचं टाळकी जे आपण म्हणतो त्याचं पीठ आहे. तर बारीक असं दळून आणलेलं आहे. त्याचा असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि छान असं चुरल्यानंतर पीठ अशी त्याची लाटी तयार करून घ्यायची आहे आणि खालून एक पन्नी टाकायची आहे पोळपाटावर आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याच्यावर भाकरीचा गोळा ठेवायचा. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने वरतून एक अशीच प्लॅस्टिकची पन्नी आथरून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. अगदी गोल गरगरीत आणि टम्म फुगणाऱ्या ह्या भाकरी तयार होतात. तुम्ही या पद्धतीने केले तर तुम्हाला अगदी सोप्या वाटतील करायला पण. अगदी कंटाळा येणार नाही आणि अगदी तुम्ही नवशिके असाल तरी पण तुम्हाला ह्या भाकरी करते वेळेस जमतील कारण नवीन भाकरी करायच्या म्हणलं तर अगदीच कोणालाही जमत नाही. तर 1-2 वेळेस प्रयत्न केल्यानंतरच भाकरी आपल्याला जमतात. पण तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर तुमच्या पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला भाकरी अगदी जमून जातील, अगदी छान पद्धतीने होतील. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता भाकरी आपली तयार झालेली आहे लाटून. आता इथे तावा पण छान असा गरम करून घेतलेला आहे आणि भाकरी भाजते वेळेस तावा आपल्याला चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला भाकरी ताव्यावर टाकून घ्यायची आहे. कारण आपण थंड ताव्यावर भाकरी जर टाकली तर ती खालून पचत नाही आणि नंतर मग ती भाकरी चांगली होत नाही आणि खायला पण ती भाकरी चांगली लागत नाही. तर ह्या पद्धतीने अगोदर तावा छान तपून घेतल्यानंतर आता भाकरी टाकून घेतल्यानंतर आपण त्याला पाणी लावून घ्यायचं आहे वरतून आणि पाणी लावल्यानंतर आपल्याला 1 मिनिटच अशी ठेवायची आणि लगेच ही भाकरी जी आहे का उलथवून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपल्याला ही भाकरी छान पद्धतीने भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता खालची बाजू छान अशी शेकलेली आहे. आता दुसरे उलटून खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला ही भाकरी छान अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. तुम्ही ह्या पद्धतीने भाकरी नक्की करून बघा. तुमची अगदी 100% ही भाकरी जमणारच, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. नक्की करून बघा. तर आता बघू शकता मस्त अशी भाजून घेऊयात. छान अशी फुगलेली आहे ही भाकरी. मस्त अशा ह्या प्रत्येक भाकरी माझ्या ह्या टम्म अशा फुगलेल्या होत्या कारण मी ह्या पद्धतीने सर्व भाकरी करून घेतल्या होत्या. तर आता आपण छान पद्धतीने भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असा आपल्याला भाकरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर नरम भाकरी हवी असेल तर तुम्ही थोडा वेळ भाजा आणि काढून घ्या आणि तुम्हाला कडक हवी असेल तर तुम्ही थोडा वेळ तसंच कमी गॅसवर भाजून घेऊ शकता. आणि मी इथे शेपूच्या भाजीसोबत सर्व्ह केलेली आहे. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.